महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणच्या कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसमधून लाखोंच्या मालाची चोरी, विनायक नायडूसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू। उरण तालुक्यात अनेक ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरू असून नुकताच एक चोरीची घटना समोर आली आहे। उरण तालुक्यातील JNPA बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी भोमगाव येथील सुयश लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुयश कमोडिटीजच्या वेअरहाऊसमध्ये पुढील कारवाईसाठी ठेवलेल्या कंटेनरमधील तब्बल 70,31,000 रुपये किमतीच्या मालाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे। उरण पोलिसांनी या चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या विनायक नायडू आणि त्याच्या इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे। पियुष अग्रवाल वय वर्ष 53 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार द प्रेमिसो, ध्रुवा इंटरनॅशनल आणि NM शाह कॉर्पोरेशन या 3 कंपन्यांनी आयात केलेला माल कस्टम विभागाने तपासणीसाठी जप्त केला होता। हा माल सुयश लॉजिस्टिक्सच्या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आला होता। मात्र 14 मे 2025 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विनायक नायडू आणि त्याच्या इतर साथीदारांनी या वेअरहाऊसमध्ये प्रवेश करून या मालाची चोरी केली। हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। या चोरट्यांनी 3 वेगवेगळ्या बिल ऑफ एंट्रीनुसार या मालावर डल्ला मारला आहे, ज्यात प्रामुख्याने ट्रॉली, ब्रेसलेट, पोर्टेबल शिलाई मशीन, शूज, सॉक्स, चिकटपट्टी, वेस्ट बॅग, सफाई संच, कॉफी कप, ब्रँडेड शूज, नायके, ॲडिडास, एसिक्स, अंडर गारमेंट आणि लहान मुलांच्या बॅगा व प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, मुलांच्या स्कूल बॅग, चुंबक, पेन्सिल पाऊच असा एकूण 70,31,000 रुपये किमतीचा माल चोरला आहे। उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत। उरणमध्ये चोरीच्या घटना वारंवार होत असून त्याला वेळीच लगाम बसवणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबादे, तृप्ती भोईर, उरण। उरणच्या कस्टम